17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा, बिरसा फायटर्सची मागणी. उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना निवेदन. शहादा शहरात कोचिंग क्लासेसमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग करीत अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 ते 10 दरम्यानच्या कालावधीत शहादा शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीवर तेथील शिक्षकाने विनयभंग करीत अत्याचार केल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे. योगेश अरुण शेंडे या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अद्यापही पोलिसांनी आरोपीस अटक केलेली नाही अशी बातमीद्वारे माहिती मिळतीये. अशा घटनांमुळे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संताप निर्माण झालाय. तरी शहाद्यात कोचिंग क्लासेसमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ अटक करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.